समर्थ. तर आज आपण छान अशी मसाला पावची रेसिपी पाहणार आहोत. आमच्या पोरींना फार काहीतरी वेगळं खाण्याची सवय आहे, त्यामुळं हे कर ते कर. आज पाव आलेले आहे घरी, त्यामुळं आज मसाला पाव करायचे आहे. चला सुरुवात करूया. त्यासाठी 2 मोठे कांदे चिरून घेतले, 2 मोठे टोमॅटो, 2 शिमला मिर्च, अर्धा लिंबू, कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 3 चमचे 3 पळ्या तेल घातलेले आहे. लसूण, हिरवी मिरची टाकली, छान असे थोडेसे परतून घेणार आहोत. त्यानंतर कांदा परतणार आहोत. कांदा छान असा बारीक कापायचा. छान असं परतून घेणार, फार लाल करायचा नाही कांदा. त्यानंतर त्यामध्ये शिमला मिर्च घालणार आहोत. शिमला मिर्च घालून छान थोडे वेळ परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामध्ये मसाला घालणार आहोत. 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर घातली. पावभाजीचा मसाला आहे तो घालणार आहे त्यामध्ये. मसाला घालून छान अशी परतून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. मीठ घालणार आहोत चवीनुसार. थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि हलवून घेणार. मग परतून घेणार. पाणी टाकू, थोडेसे पाणी घालून परतून घेऊ. थोडंसं पाणी घालून परतून घेऊ आणि शिजण्यासाठी ठेवून देऊ. त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं आपण वाफ देणार आहोत. त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवून आपण त्याला वाफ देणार आहोत. कोथिंबीर टाकून घेणार आहोत. मग पावभाजी मसाला टाकणार आहोत. मग लिंबू पिळून टाकणार आहोत चवीनुसार. मग हलवून घेणार आहोत. नंतर पाव घेणार आहोत, त्यांना आपण कापून घेणार आहोत. अर्धा कापून घेणार. ते परतून घेणार आहोत तव्यावर. कोथिंबीर टाकायची, पाव टाकायची, परतून घ्यायची.
त्यानंतर आपण यावर आपली मसाला तयार आहे तो यामध्ये टाकणार आहोत. तर खाण्यासाठी छान असा आपला मसाला पाव तयार आहे. वाटलं तुम्हाला आमचा मजेदार मसाला पाव? अशा पद्धतीने एकदा नक्की करा. एकदम सोपा आहे बनवण्यासाठी मसाला पाव. व्हिडिओ पाहून बनवून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. अशा पद्धतीने मसाला पाव तयार होऊन पुरी खाण्यासाठी तयार आहे. तो मसाला पाव किती भारी झाला आहे ना. असं वाटतं की खाऊन खाऊन पोट भरून घ्यावी. धन्यवाद.